राम राम मंडळी, मी आज जात आहे नाशिकला. तर त्यासाठी मी भाईंदर स्टेशनला निघालेली आहे. तुम्ही बघू शकतात. आता सकाळचे वाजलेले आहेत 5. बघा, पण ट्रेनमध्ये कुणीही नाही. आता तुम्ही बघू शकतात की ट्रेनमध्ये मी आणि फक्त माझे मिस्टर, आम्ही दोघंच जण आहोत. बाहेर बघू शकतात किती अंधार आहे. सकाळचे 5 वाजलेले आहेत. माझी 6 वाजेची नाशिकची गाडी आहे. हे बघा, पूर्ण ट्रेनच्या ह्या डब्यामध्ये आम्ही कमीत कमी 3 ते 4च लोक असणार, काही जास्त लोक नाही आहेत. आता आम्हाला उतरायचं होतं वसईला, कारण की वसईवरून आमची नाशिकची गाडी होती. म्हणजे नाशिकला मीच एकटी जाणार होती माझ्या आत्याला बघण्यासाठी. हे बघा, आता मी वसई स्टेशनला पण आलेली आहे. वसईला उतरून घेतलेलं आहे आणि तिथून आता माझी बस आहे नाशिकची. तर त्या बस स्टॉपला पण मी जाण्यासाठी निघालेली आहे. पण तिथेही आता आमच्याकडे भरपूर पाऊस होत आहे, म्हणून तुम्ही बघू शकतात की रस्ते पण सगळे ओले आहेत आणि दूर दूरपर्यंत बघितलं तर कोणी तुम्हाला दिसणार नाही, है ना. पूर्ण अंधार आहे. इथे आमची बस लागणार आहे नाशिकची. मॅडम, कुठे आला तुम्ही? मी नाशिकला चालली. ओ, नाशिकला. एन्जॉय करायला नाही जात आहे. हॉस्पिटलला माझ्या आत्याला भेटायला जात आहे. समजलं का? ओके ओके ओके. आमच्या बसला येण्यासाठी खूप वेळ होता, म्हणून म्हटलं चला आता थोडासा फेरफटका मारून घेऊया, मॉर्निंग वॉक थोडी करून घेऊया. असं म्हणून आम्ही दोघंजण फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो. आज आमची बस लेट होती, म्हणून आम्ही आणखी इथेच फेरफटका मारत आहोत. एअर का लिहिलंय? अरे, ऑल इंडिया रँकिंग. की याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. कोण? पहिला तो अल्पेश भाईचा मुलगा वाटतो. तो अल्पेश भाईचा काही पण. ओमकार कृष्ण. आता उशीर झालाच आहे म्हटल्यावर आम्ही त्यांना बोलले की चला आपण आता एक छान अशी रील बनवून घेऊया. तर आम्ही रील पण बनवली आहे एक. इथे वेळेचा सदुपयोग केलेला आहे आम्ही. इथे पण आम्ही मस्त अशी एक रील इथे तयार करून घेतलेली आहे. शानू, लक्षात ठेवा, आपला प्रवास करताना कुठलेही ज्वलनशील, घातक, आग लागणारे पदार्थ सोबत घेऊ नका. तसे केल्याने तुमच्या जीवाला हानी होऊ शकते. पण तुम क्या जाने, मी तर रोज स्फोटक घेऊन फिरतो माझ्याबरोबर. आता आमची वसई तर नाशिक अशी बस आलेली आहे. मी बसमध्ये बसलेली आहे. रील पण छान बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात की आमची गाडी जी आहे ती निघाली आहे म्हणजेच काय, वसई रोडवरून ती अशी गोल फिरून तिथे येत आहे. आता ही बघा कुठली आहे, सॉरी, वसईतून नंदुरबार होती आमची गाडी. आणि आता त्या गाडीमध्ये मी बसून घेतलेलं आहे. माझे मिस्टर मला सोडण्यासाठी इथं वसई स्टेशनला आले होते. हे बघा, मी जी माझ्या आत्याला भेटण्यासाठी जात आहे. रस्त्याने जाताना खूपच पाऊस होता. तुम्ही बघू शकतात की रस्ते जे आहेत ते ओले चिंब झालेले आहेत. आणि आमची गाडी जी आहे भरधाव घेत आहे. एकदम वेगाने आमची गाडी चालत आहे. निसर्ग बघा किती सुंदर दिसत आहे, किती हिरवगार आहे. हे बघा, वाव, किती सुंदर. खरंच खूप मस्त. हे निसर्ग बघण्यासाठी आपण पैसे खर्च करून कुठे ना कुठे जात असतो, पण हे बघा, हे निसर्ग आपल्या डोळ्यासमोर फुकटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. किती सुंदर खरंच. हे बघा, काहीतरी होतं ज्याची मी व्हिडिओ शूटिंग करून घेतली होती. आता मी मुंबई महामार्ग नाशिकला पोचलेली आहे. जिथे आपल्या बसने मला तिथे उतरवलेलं आहे. तिथून मला जायचं होतं CBS म्हणजे लोकमान्य हॉस्पिटलला जायचं होतं. हे लोकमान्य हॉस्पिटल आहे जिथे माझी आत्या आता ॲडमिट आहे. हे रिसेप्शन आहे. मी तिथं जाऊन विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं. ही बघा माझी आत्या आहे ज्यांचं बायपास ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना भेटण्यासाठीच मी तिथे गेले. देवाला माझी प्रार्थना आहे की त्यांना लवकर बरं कर.